रेडी संघ चला लवकर आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. निलेश 11 रेडी या टीम कडनं सलामीची जोडी कॅप्टनने प्रमोट केलंय. गजा सूर्याजी आणि त्याला साथ देण्यासाठी पार्टनर जितेंद्र नागोजी. ओपनिंग पेअर आपण पाहतोय या टीम कडनं. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतोय निलेश 11 रेडी संघ. स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला या टीम कडनं महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज असेल. बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहतोय समीर वेंगुर्लेकर, एक युवा खेळाडू, गुणमान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू समीर वेंगुर्लेकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर पहिलं महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज असेल. शक्ती प्रदर्शन षटक. पहिल्या षटकातील पहिला बॉल पेस करेल लेफ्ट हँडर बॅटर जितेंद्र नागोजी, त्याला साथ देतोय दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला गजा सूर्याजी. पहिला बॉल समीर वेंगुर्लेकर हा सज्ज असेल. पहिल्या डावाचं पहिलं षटक घेऊन सज्ज समीर वेंगुर्लेकर ऑन द मार्क, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा बॉल ऑन साइडला, या बॉलला खेचलाय. चेंडूचा प्रवास होतोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये, घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास एक धाव आणि या एका धावेने श्री गणेशा होते निलेश 11 रेडी या संघाचा. डबल कव्हर धावसंख्या टोटल 1 आणि या एका धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय जितेंद्र नागोजी. एक महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. पुढील बॉल समीर वेंगुर्लेकर सज्ज असेल, फिल्डिंग सेट करतोय, त्यानंतर सज्ज असेल दुसरा बॉल टाकण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढील बॉल फेस करेल गजा सूर्याजी. यावेळी फनफूटचा वापर केला, बॅटची बाहेर कडा आउटसाइड एज, चेंडूचा प्रवास होतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये, घोषित क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय. एक धाव प्रतिस्पर्धी संघाला भेटेल आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 2 धावा बिनबाद. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. समीर वेंगुर्लेकर हा गोलंदाज पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज असेल. आपण पाहतोय लेफ्ट हँडर राईट हँडर ही जोडी मैदानात कॉम्बिनेशन पाहायला भेटते या जोडीमध्ये. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल लेफ्ट हँडर बॅटरसाठी. जितेंद्र पुढील बॉल फेस करेल समीर वेंगुर्लेकर ऑन द मार्क. यावी गती होती, वेगवान चेंडू, भन्नाट वेग आपण पाहतोय आणि इथं मात्र पहिली मोठी प्राइज इथं मात्र विकेट प्राप्त करतोय समीर वेंगुर्लेकर. एक अनुभवी हा गोलंदाज आपण पाहतोय, टेनिस क्रिकेटचा एक सितारा सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा. आणि इथं मात्र मोठी प्राइज विकेट जितेंद्र नागोजी. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसतोय रेडी या संघाला. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही, धावपलकावर धावसंख्या टोटल 2 धावा. तुम्हारा अक्षय ऑन स्ट्राइक. टप्प्याचा बॉल, गती होती, वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता या बॉलला. रफ्तार वाली गेंद बल्लेबाज को गिरफ्तार करते हुई टॉट गेंद. मध्ये कुठलाही बदल नाही, टोटल 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. पुढील बॉल समीर वेंगुर्लेकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल केलाय, चेंडू हवेत,
चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय सागर सतपाळ, कुठलीही चूक करत नाही, आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय. विकेट क्रमांक दुसरा, आल्या पावली माघारी परततोय अक्षय राणे, आयाराम गयाराम. विकेट क्रमांक दुसरा. डीजे परततोय बॅटर, त्याची जागा घेण्यासाठी क्लेन बॅटर मैदानात पाऊल टाकतोय. तर आघाडीचे दोन फलंदाज सस्तात माघारी परत आहेत. डबल कव्हर धावसंख्या 2, 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत समीर वेंगुर्लेकर 2 विकेट प्राप्त करतोय. 2 ब्रेक थ्रू या पहिल्या स्पेलमध्ये समीर वेंगुर्लेकर. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करतोय, आपण पाहतोय डीप वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ऑन साइडला हे दोन क्षेत्ररक्षक सीमारक्षक या महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर मध्ये. या फटपुटचा वापर केला, चेंडू हवेत, फटका फसतोय आणि इथं मात्र गणेश कुबल कुठलीही चूक करत नाही, आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय, कॅरी करतोय. विकेट क्रमांक तिसरा. इथं मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतोय. ग्लेन आल्या पावली माघारी परततोय. ग्लेन बॅक टू द पॅव्हलियन. टीजे फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. 5व्या क्रमांकासाठी गौरेश कांबळे स्वतःला सिद्ध करावं लागेल, कार्य करावं लागेल, एक मोठी इनिंग घ्यावी लागेल, चांगली भागीदारी बनवावी लागेल. गजा सूर्याजी आणि त्याला साथ देईल गौरेश कांबळे. नक्कीच या दोन बॅटरकडनं संघर्ष होईल का? संघर्ष धावेंसाठी करावा लागेल, कष्ट करावे लागतील तुम्हाला. ज्यावेळी तुम्ही कष्ट कराल त्याचवेळी तुम्ही प्रगतीच्या वाटचालीवर जाणार. आणि इथं मात्र गोलंदाजीमध्ये बदल घडतोय, गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल. पहिला बॉल फ्लाइटेड बॉल, स्विंग अँड मिस, डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट. इथं मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला हा बॉल चकवा देतोय, कुठलाही संपर्क नाही. बॅट आणि चेंडूचा पहिला डॉट बॉल, डॉट बॉलने सुरुवात करतोय गणेश कुबल तिसऱ्या षटकाची. माफ करा, दुसऱ्या षटकाची. यावेळी ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय. यावेळी चेंडूचा प्रवास होतोय डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. सागर पहिल्या प्रयत्नात थोडा फंबल होतोय, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला, चेंडूची फेक केली, तोपर्यंत 2 धावींची लयलूट केली आणि या कपल धावेने धावपल बऱ्याच वेळाने हलतय. टोटल 4 धावा धावपल कव्हर. दुसरं षटक प्रगतीपथावर, 4 धावा धावपल कव्हर 3 गड्यांच्या मोबदल्यात. थोडीशी संत आणि सावध अशी सुरुवात कासवाच्या गतीने. आता मात्र हरणाची गती घ्यावी लागेल, टॉप गिअर मध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, कारण मर्यादित 4 षटकांचा सामना आहे. एक सन्मानजनक धावफलक तुम्हाला द्यायचं असेल तर नक्कीच आक्रमण करावं लागेल, काउंटर अटॅक करावा लागेल येणाऱ्या चेंडूवरती, कारण समोरचा संघ तगडा संघ. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर एक ताकदवान संघ. या विकोला टाकला समोर, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय फटका. चेंडूचा प्रवास होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला, दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त होते आणि या एकेरी धावसंख्येने धबल कव्हर धावसंख्या टोटल 5 धावा, धबल कव्हर टोटल 5, लॉस ऑफ 3 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुढील बॉल गणेश कुबल. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल आपण पाहतोय. या मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, टॉप एच, चेंडू हवेत, चेंडू
चा आणि क्षेत्ररक्षकाचा जमला मेळ आणि फलंदाज माफ करा, गौरेश कांबळीचा संपला. परतोय अशा प्रकारे चौथा धक्का बसतोय निलेश 11 रेडी संघाला. शॉर्ट स्वीपर कव्हर मध्ये शंकर परब कुठलीही चूक करत नाही, आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर केलंय आणि अशा प्रकारे चौथा धक्का बसतोय रेडी या संघाला. खराब स्थिती पाहायला भेटते. एका बाजूने विचार केला तर प्रतिस्पर्धी संघाचा, वेंगुर्ला संघाचा चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक निर्णायक ठरलं समीर वेंगुर्लेकरचं, त्यानंतर गणेश कुबलचं एक षटक निर्णायक कंजूशी करणार आणि 4 धक्के बसतायत निलेश 11 रेडी संघाला. हा संघ बॅकफुटवर येतोय. आता मधल्या फळीतील फलंदाजांना मात्र संघर्ष करावा लागेल. गोट्या राणे न्यूमॅन षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. पुढील बॉल घेऊन सज्ज असेल गणेश कुबल. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरला गणेश कुबल. बरेचसे टेनिस क्रिकेटमध्ये विक्रम त्याच्या नावावर आहे. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा एक मोठा सितारा. छोटा पॅकेज बडा धमाका. लेफ्ट हँडर बॅटर गोट्या पुढील बॉल फेस करेल. अगोटप्याचा बॉल यावेळी नक्कीच बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता गोट्या राणे या बॅटरचा. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. नक्कीच बॅटिंग साईड कडनं रिव्ह्यूची मागणी वाईट साठी करण्यात आलेली आहे. रेफर केलं जाईल. तिसरे पंच जोडले जातील. टीव्ही पंच आमचे सर किशोर भगत. फेअर डिलिव्हरी आणि प्रतिस्पर्धी संघाचा रेडी संघाचा रिव्ह्यू लॉस होतोय आणि ते मात्र डॉट बॉल आपण पाहतोय. कनिष्क बल पुढील बॉल घेऊन सज्ज असेल. अगुटप्याचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला. आडव्या बॅटने आपटका खेळलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. योगेश सरमळकर येतोय. चेंडूवरती ताबा मिळवतोय. चेंडूची फेक करतोय सुरेख. तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते आणि एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 6 धावा. धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. जवळजवळ निम्म्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकानंतर धावपलकावर धावसंख्या 3 धावसंख्येच्या सरासरीने 2 षटकानंतर आपण धावपलकावर धावसंख्या 6 पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे मग गोलंदाज सज्ज होते. वैयक्तिक स्वतःकडून पहिलं टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक तिसरं पहिल्या डावाचं आणि या तिसऱ्या षटकातील पहिला बॉल फेस करेल लेफ्ट हँडर बॅटर गोट्या राणे. 2 षटकानंतर धावपलकावर धावसंख्या 6 धावा. पहिला बॉल तिसऱ्या षटकातील पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट. पहिल्याच बॉलवर मोठा बटका बिग हिट घ्यायचा प्रयत्न होता गोट्या राणे या बॅटरचा. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल पण पुढचा वापर केला होता आणि पहिला डॉट बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय साई नामक गोलंदाज तिसऱ्या षटकाची. तब्बलकामध्ये कुठलाही बदल नाही. 6 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुढील बॉल साई ऑन द मार्क. यावेळी ऑन साइडला चेंडू हवेत. समीर नावाचं प्रोटेक्शन आहे. डीप वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय. विकेट क्रमांक 5वा धक्का बसतोय. समीर वेंगुर्लेकर हा आपण खेळाडू पाहतोय. अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, त्याचबरोबर बॅटिंग, फलंदाजी तिन्ही फॉर्मॅटमध्ये माहीर असलेला हा खेळाडू नक्कीच कुठलीही चूक करत नाही. अशा प्रकारे प्रतिस्पर्धी संघाला अजून एक धक्का बसतोय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 6 धावा.
पुढील बॉल समोर असेल नितेश राऊळ. या विखोला टाकला, खोदून काढलाय, समोर केलाय फटका. डीप बॉडी श्लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे योगेश. एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने आपल्या इनिंगची सुरुवात करतोय नितेश राऊळ. इट्स ऑफ द मार्क. आणि या एका धावेने टोटल टीमचं 7 धावा. धावपल कव्हर महेंद्र सिंग धोनी जर्सी क्रमांक 7, रोनाल्डो जर्सी क्रमांक 7, इंद्रधनुचे कलर 7, आठवड्याचे वार 7, लग्नाचे फेरे 7 आणि तुमची आमची 7 या स्पर्धेसाठी टोटल 7 धावा. यावेळी हाफ ट्रॅकर होता, समोर हा फटका खेळलाय, मिडऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, इथं मात्र डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाज बाद झाला असता. धोक्याची घंटा वाजली असती प्रतिस्पर्धी संघाला. पण फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचतोय. गजा सूर्याची एक धाव कंप्लीट झाली आणि या एका धावेने धावपल कबर. धावसंख्या टोटल 8 धावा. धावपल कबर. ओव्हर क्रमांक 30 प्रगतीपथावर एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. निलेश 11 रेडी, विपक्ष स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे. या बी आउटसाइड ऑफ स्टंप, खूपच बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. अवांतर धावा. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला बोनस रूपामध्ये अवांतर रूपामध्ये एक धाव खर्च करतोय आणि या अवांतर धावेने धावपल कव्हर. धावसंख्या टोटल परावर्तित जाते 9 धावा. धावपल कव्हर. नक्कीच मोठे फटके थांबवून ठेवले, जकडून ठेवणारी गोलंदाजी. आउटसाइड ऑफ स्टंप, हा बॉल सोडून दिला पण पंचांनी दोन्ही हात समांतर केले आहेत. अवांतर धावा. क्रिकेटच्या सांगतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, वाशी टू काशी असा बॉल आपण पाहतोय आणि या अतिरिक्त धावेने टोटल दुहेरी अंकामध्ये 10 धावा. धावपल कव्हर. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर स्लॉक ओव्हर आपण पाहतोय साईकडनं. हो, यावेळी मोठा फटका, बिग हिट करण्याचा प्रयत्न नितेश राऊळ या बॅटरचा. चेंडू फळीचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. टोटल 10 धावा. तर या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. लास्ट बॉल टू गो. अंतरिम बॉल. साई ऑन द मार्क, राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी कोलाट टाकला, खोदून काढलाय, चेंडूचा प्रवास. डी बॉडी श्लॉंग आपला क्षेत्ररक्षक येतोय शंकर. चेंडूची परती करतोय तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त करतोय आणि या एका धावेने धावपल कव्हर. धावसंख्या टोटल 11 धावा. धावपल कव्हर. 5 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावपल कव्हर. धावसंख्या 11 धावा. डीजे. षटक क्रमांक 4 आणि या चौथ्या षटकासाठी वर्णी लागते बाळा सावळ. हा गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. वैयक्तिक स्वतःकडून पहिलं, टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण. षटक क्रमांक 4. पहिला बॉल फुल टॉस बॉल होता. आपण पुढचा वापर केला. ऑन साईडला बॉल पाठवलंय, गॅप मध्ये पाहिलं, चेंडू जाईल. रिकाम्या जागा भरा आणि रिकाम्या जागा भरल्या 4 धावेने आणि या 4 धावेने धावपल कव्हर. धावसंख्या टोटल परावर्तित होत आहेत 15 धावा. धावपल कव्हर. चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवर चौकार खेचतोय नितेश राऊळ आणि टोटल 15 धावा. धावपल कव्हर. स्लॉक ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. डेथ ओव्हर आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केले, चौकाराने स्वागत केले बाळा सावळचं. ओ, कमी गतीचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं आणि कमबॅक करणारा बॉल बाळा सावळकडनं.
पहिल्याच बॉलवर चौकार जरूर खर्च केला, त्यानंतर कमबॅक केलंय. दुसरा बॉल डॉट बॉल आणि दुसऱ्या बॉलवर कुठलंही उत्तर नव्हतं नितेश राहू या बॅटरकडे. डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. टोटल धावपलकावर धावसंख्या 15 धावा धावपलकावर. या बिलवर फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला बॉलला खेचलंय डीप वाईडिश लॉंग ऑनला. समीर वेंगुर्लेकर नावाचं प्रोटेक्शन आपण पाहतोय. एकच धाव पूर्ण केली जाईल. टोटल 16. पुढील बॉल. पहिल्या डावातील शेवटचं षटक. बाळासबळ ऑन द मार्क. गुटप्याचा बॉल शॉर्ट पुल सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. वाघाची दहाड आणि फोडला पहाड. इथं मात्र चेंडूला पाठवलं डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. गजा सूर्याजीच्या बॅटमधून संघाला संजीवनी देणारा षटकार. टोटल 22. यावेळी खोलात टाकला होता. समोर हा फटका खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूचा प्रवास होतोय. डिपॉडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक येतोय. गणेश कुबल बॉल पर्यंत पोहोचतोय. चेंडूची फेक अचूक होते. तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त होते आणि एका धावेने धावपलकावर धावसंख्या 23 धावा. पळासवड पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा षटक. या षटकातील लास्ट बॉल टू गो आणि शेवटचा बॉल पेस करेल नितेश राहुल. एक मोठा फटका येईल का या शेवटच्या बॉलवर. पुढील बॉल. लास्ट बॉल टू गो. कमी गतीचा बॉल होता. बॅकफुटवर जाऊन स्वतःसाठी जागा बनवली. बॉटरमॅनचा सुंदर वापर केला आणि चेंडूला सीमारेषा पार पाठवलंय. एक खणखणीत नेत्रदीपक षटकार. नितेश राहुलच्या बॅटमधनं संघाला संजीवनी देणारा हा षटकार असेल आणि एक सन्मानजनक धावफलक देतोय हा षटकार. धावफलकावर धावसंख्या टोटल 29 धावा. 29 धावा धावफलकावर. कालच्या दिवसापर्यंत आपण बरेच सामने पाहिले. लो स्कोरिंगचे सामने पाहिले आणि 30-35 धावा सुद्धा ह्या डिफेंड झालेल्या आहेत या मैदानावरती. आणि या मॅच मध्ये काय होणार, काय घडणार, कोण जिंकणार, कोण हारणार, आलेली वेळ ठरवणार. वळूया दुसऱ्या इनिंगकडे. या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघाला पाठलाग करायचा आहे 30 धावांचं. ते स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला या टीमला टार्गेट 30. वळूया दुसऱ्या इनिंगकडे आणि दुसऱ्या इनिंगसाठी आपण आवाज ऐकूया. सुमित कासेकर आपल्यासोबत जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद.
क्रिकेट संघ आयोजित भव्य दिव्य एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना बहुधा रंगतोय तो स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला विपक्ष निलेश 11 रेडी या दोन संघादरम्यान. स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे संघ प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय व आमंत्रित करतोय तो निलेश 11 रेडी क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. निर्धारित 4 षटकात 29 धावा जमवतोय व 30 धावांचं माफक असं उद्दिष्ट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवतोय. 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला क्रिकेट संघाची प्रारंभिक जोडी समीर वेंगुर्लेकर आणि वासुदेव गवडे ही मैदानावर दिसते. तर सांघिक कोट्यातील पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळी याच्या हाती चेंडू कर्णधार सोपवतोय. पंचांच्या डाव्या बाजूने 8-10 पावलाचा रनअप घेत गोलंदाजी मार्कवर मोठा फटका नक्कीच, मात्र चेंडू थोडासा चकवतो आणि अखेरच्या क्षणाला मात्र षटकार प्राप्त केला जातोय. 6 धावांनी सांघिक खातं उघडलं जातंय. 6 अशी धावसंख्या धावफलकावर लागते ती स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला क्रिकेट संघाची. मोठा फटका पाहायला मिळतो तो समीर वेंगुर्लेकर याच्या बॅटमधून. थोडीशी दिशाहीनं गोलंदाजी गौरेश कांबळे आपल्या गोलंदाजी मार्कवर करताना दिसतोय. पुढील चेंडू मोठा फटका नक्कीच, मात्र हरिगौडा झेल खाली येतोय. नेत्रदीपक असा झेल हा टिपला जातोय. एका षटकाराच्या सहाय्याने नटली 6 धावांची खेळी ही मात्र बहुधा समाप्त होते ती समीर वेंगुर्लेकर याची. स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे क्रिकेट संघाला पहिला हादरा बसतोय तो 6 या धावसंख्येवर. डीजे वर मोठा फटका, त्यानंतर मात्र विकेट ही बहाल केली जाते. समीर वेंगुर्लेकर आपल्या संघासाठी 6 धावा जमवतोय, महत्वपूर्ण 6 धावा जमवतोय आणि तंबूच्या दिशेने परततोय. सांघिक जबाबदारी घेण्यासाठी नौका खेळाडू एका अनुभवाने नटलेला टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव गणेश कुबल याची वर्णी ही मैदानाच्या दिशेने लागते. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते ती गौरेश कांबळी याच्या करवी. दुसऱ्या चेंडूवर गडी गारद होतोय, तदनंतर तिसरा चेंडू हा कमबॅक करणारा चेंडू गौरेश कांबळी याच्या करवी पाहायला मिळतोय. 30 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर मोठा फटका, अजूनही मोठी फलंदाजी बाकी ती स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. गणेश कुबल खेळण्यासाठी सज्ज होतोय. आडव्या बेटचा मारण्याचा प्रयत्न अखेरच्या क्षणाला प्रयत्न राहतोय. चेंडू यष्टीरक्षक नितेश याच्या हाती जाऊन विसावला जातोय. निर्धाव चेंडूची गणना ही गणली जाते. 4 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. नाम मात्र 6 धावा असा धावफलक पाहायला मिळतोय तो मात्र 30 धावांचा पाठलाग करताना स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला क्रिकेट संघ. आपल्या षटकातील 5वा चेंडू खोदून काढला जातोय. ग्लेन फर्नांडिस स्क्रीनवर येतोय. नक्कीच मात्र चपाईने चेंडू अडवला जातोय. आपल्या हातून कोणतीही चूक घडणार नाही, एक धावही आपण प्रतिस्पर्धी संघाला देणार नाही याची खातरजमा तो करतोय आणि मात्र निर्धाव चेंडूची गणना ही गणली जाते. 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच मात्र दोन्ही हात समांतर करतात. चेंडू अवांतर असल्याची खूण दर्शवतात. अतिरिक्त धाव ही मात्र सांघिक खात्यात जोडली जाते. एका धावेने धावसंख्या थोडीशी पुढे सरकली जाते. ती 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक हे प्रगतीपथावर.
आडव्या बॅटचा फटका नक्कीच मध्ये डीप मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जातोय. हरिगौडा याला कोणतीही संधी न देता चेंडू सीमा उल्लंघन करतोय. मोठा फटका पाहायला मिळतो तो गणेश कुबल याच्या बॅटमधून. 6 धावेने धावसंख्या परावर्तित होते. ती धावसंख्या होती ती एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. डीजे एस एस स्पोर्ट अरुंदा तरी दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतर होणारा सामना होडावडा विपक्ष एस एस स्पोर्ट अरुंदा तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती येते की आपण नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षापाशी यायचंय. अनिवार्य पॉवर प्लेचा खेळ हा समाप्त होतो एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा असा धावफलक पाहायला मिळते तो स्वयंभू कोकणेश्वर सोनसरे वेंगुर्ला क्रिकेट संघाचा. 30 धावांचा पाठलाग करताना एक तडाखेबाज सुरुवात पाहायला मिळते ती मात्र दोन्ही फलंदाजांकडून पहिल्या चेंडूवर समीर वेंगुर्लेकरचा मोठा फटका. तदनंतर मात्र गणेश कुबल याच्या बॅटमधून निघालेला एक मोठा फटका. 13 असा धावफलक पाहायला मिळतोय. सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकण्यासाठी जितेन नागूजी याची वर्णी ही लागते. मोठा फटका नक्कीच मात्र नो मॅच मध्ये चेंडू जातोय. बघता बघता चेंडू मात्र सीमा उल्लंघन करतोय. दुसरा षटकार पाहायला मिळतोय तो मात्र या फलंदाजाकडून. 6 धावेने धावसंख्या ही परावर्तित होते ती बहुधा 19 धावा 30 धावांचा पाठलाग करताना. वसुदेव गवडे नक्कीच मात्र एक मोठा फटका आपल्या बॅटमधून टोलवतोय. आडव्या बॅटचा फटका लॉंग द कार्पेट चेंडू जमिनी समांतर ड्राईव्ह होतोय. गजा सूर्यजी थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण करतोय. परिणामी मात्र ज्या चेंडूवर एक धाव घेणं प्राप्त होऊ शकलं असतं त्या चेंडूवर मात्र आपल्या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्याने 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेने धावसंख्या ही पुढे सरकली जाते ती एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावा. दुसरं षटक हे प्रगतीपथावर 2 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय तो गणेश कुबल याच्या बॅटमधून. चेंडू मात्र सीमा उल्लंघन करतोय आणि 6 धावेने धावसंख्या ही परावर्तित होते ती तब्बल माफ करा वासुदेव गावडे याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि या 6 धावेने धावसंख्या परावर्तित होते ती धावसंख्या होते ती 27 धावा. नाममात्र 3 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी स्वयंभू कोकणेश्वर सोनसरे वेंगुर्ला क्रिकेट संघाला एकतर्फी विजय प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय तो मात्र संघ थोडीशी खराब प्रदर्शन रेडी क्रिकेट संघाचं पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बहुधा पंचांकडे दात मागितली जाते. पंच मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहतात. निर्धाव चेंडूची गणना ही गणली जाते आणि या षटकातील बहुधा 4 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. मोठा फटका गगनाला गवसणी घालतोय. चेंडू मात्र सीमा उल्लंघन करतोय आणि 6 धावेने मात्र या सामन्यावर आपलं वर्चस्व गाजवतोय. स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे क्रिकेट संघ मात्र या सामन्यात विजय संपादन करतोय.